पातीच्या झाडांना खत पाणी या घालतात. जात पातीच्या झाडांना खत पाणी या घालतात. कोणी राहत नौकर, कोणी राहत मालक, कोणी राहत नौकर, कोणी राहत मालक. पुन्हा मिळेन साखर, पुन्हा मिळेन भाकर, पुन्हा मिळेन साखर, पुन्हा मिळेन भाकर. देशात देशात या भारत देशात हे लोकशाही राज दिलं चोरांच्या हातात. हे लोकशाही राज दिलं चोरांच्या हातात. मुलं शिकले किती शाळा तरी नोकरी मिळेना. मुलं शिकले किती शाळा तरी नोकरी मिळेना. जातपातीच्या झाडांना, जातपातीच्या झाडांना खत पाणी या घालतात. जातपातीच्या झाडांना खत पाणी या घालतात. This is a project which was in the mind of Social Center from 1998 onwards, really to set up a training center for women. माझी परिस्थिती खूपच कठीण होती. त्याच्यानंतर मी विचार केला की आहे आपल्या सिस्टर आहे भोकरमध्ये, तर तुम्ही कोर्स करणारच नक्कीच. कोर्स करून कुठेतरी जॉब वगैरे करण, आपल्या आईला जरा खुशीमध्ये ठेवून. नर्सिंग कोर्सला आल्यावर मला म्हणजे वाटलं नव्हतं मी हा कोर्स करण आणि चांगल्या जॉबला लागेल. पण योगायोगाने सगळं काही म्हणजे पैशाच्या अडचणी तरी आल्या, तरी पण मी व्यवस्थित म्हणजे हा कोर्स पार पाडला. नंतर हॉस्पिटलमध्ये जॉबला लागले. आता रुग्णांची पण सेवा व्यवस्थित करू लागले आणि मी सुद्धा दुसऱ्यांसाठी काहीतरी करते याचा मला अभिमान वाटतोय. Women is our entry point, and through women, of course, villages. So organizing them well, giving them more of a value education, making them aware of what's happening around, and finally that they stand on their own feet. आशांकर माझ्यासाठी घरात आहे. मी आता घरी टेलरचं काम करते. ड्रेस आणि ब्लाऊज शिवते आणि रिक्झन बॅगचं बॅगी वगैरे शिवते. तर धंदा माझा म्हणजे खूप छान चालतो. म्हणजे महिन्याला 700-800 रुपये. आशा वाढवणारं मंदिर आहे आणि ज्या काही आपल्या आशा आहे त्या आपण इथे येऊन पूर्ण करू शकतो. मी आता जॉबला लागले कामगार हॉस्पिटलला. आता सध्या मला आईला खुश राहते म्हणून मला पण बरं वाटतं. ज्ञानाचा धडा त्यांनी दिला आमच्या महिलांना. दुसरी माझी ओवी ग आशांकुर संस्थेला. रजिस्टरचे ज्ञान त्यांनी दिले आमच्या महिलांना. तिसरी माझी ओवी ग आशांकुर संस्थेला. 18 पगड जातीच्या ग महिला बिलगल्या संस्थेला. चौथी माझी ओवी ग आशांकुर संस्थेला. व्यवहाराचे ज्ञान त्यांनी दिले आमच्या महिलांना. पाचवी माझी ओवी ग आशांकुर संस्थेला. स्वच्छतेचा धडा त्यांनी दिला आमच्या महिलांना. सहावी माझी ओवी ग डॅफनिया सिस्टरांना. ज्ञानाचा दिवा त्यांनी लावला आमच्या गावांना. ज्ञानाचा दिवा त्यांनी लावला आमच्या गावांना. जेव्हा माणसाला भूक लागते तेव्हा त्याला म्हणतात प्रकृती. जेव्हा माणूस पोटापेक्षा जास्त खातो तेव्हा त्याला म्हणतात विकृती. आणि जेव्हा माणूस आपल्या ताटातील अर्धी भाकर दुसऱ्याला देतो तेव्हा त्याला म्हणतात आशांकुर संस्थेची संस्कृती. ज्ञानाचा दिवा